हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 99वी कथा आपण ऐकतोय श्री स्वामी कोकिलजी यांची. आज आता त्याचा दुसरा भाग आपण ऐकूया. विदेहपुरी येथे श्री सीतामातेचं बालक रूपातलं दिव्य दर्शन कोकिलजींना झालं आणि तिचा स्पर्शही त्यांना अनुभवता आला. त्यामुळे त्यांचं मन थोडंसं शांत झालं. तिथून परत आल्यानंतर कोकिलजी आता दरबाराच्या दैनिक सत्संगामध्ये भाग घेऊ लागले. ते तिथे प्रवचनही करू लागले. त्या प्रवचनामध्ये जयदेव, श्री रूप सनातन, श्री नरसी मेहता अशा भक्तांचं चरित्र ते सांगू लागले. त्या चरित्रांचं वर्णन करता करता ते स्वतः भावविभोर होऊन जात आणि त्यांचं वर्णन इतकं रसदार असे की श्रोत्यांच्या समोर त्याचं जणू शब्दचित्र जिवंत होऊन उठत असे. त्यामुळे श्रोतेही भावविभोर होऊन जात असत. पण कथा कीर्तन, लीलास्मरण आणि मानसी सेवा अशा प्रकारच्या भक्तीच्या पद्धती साधनेबद्दल त्यांच्या जरी चालू होत्या, तरी दुसऱ्या बाजूला ज्ञानमय असा ज्ञानमार्गातला योगवासिष्ठचा अभ्यास, नंतर वेदांत ग्रंथांचा अभ्यास हेही त्यांचं चालू होतं. पंचदशी वगैरे काही वेदांत ग्रंथांचं त्यांनी हिंदीमध्ये भाषांतर केलेलं होतं आणि त्याच्या प्रतीही लिहून घेतलेल्या होत्या. यावरून असं स्पष्ट होतं की त्यांची भक्ती ही अजूनही ज्ञानमिश्रित भक्ती होती आणि हळूहळू ती आता शुद्ध भक्तीचं म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीचं रूप घेऊ लागलेली होती. ते मधून वृंदावन येथे जात आणि राधाराणीला प्रार्थना करत की हे शशीमुखी स्वामिनी राधे, माझ्यावर कृपा कर, कृपा कर. श्री स्वामिनी जनकनंदिनी अवधेश्वरीच्या चरणकमलांवरती माझी अनन्य आणि अचला अशी भक्ती दृढ होऊ दे. मी जनकनंदिनीच्या सहचरीच्या रूपाने म्हणजे तिची काळजी घेणाऱ्या सेविकेच्या रूपाने अहर्निश रत राहीन आणि आपले प्राण तिच्यावरती नित्य ओवाळून टाकीन असा मला आशीर्वाद दे. राधाराणीची कृपा आणि वृंदावनातील साधुजनांचा सत्संग याच्यामुळे जनकनंदिनीबद्दलची त्यांच्या मनातली प्रीती निरंतर वाढत गेली आणि हळूहळू ते ज्ञानचर्चेपासून दूर होत भक्तीमध्ये बुडून गेले. एकदा त्यांनी हरिद्वारची यात्रा केली. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र थले ह्या गावाचे महात्मा टहल्या रामजी साहब हे पण होते. टहल्या रामजी म्हणाले, स्वामीजी, हरिद्वार तीर्थस्थान आहे. तीर्थस्थानामध्ये येऊन लोक काही ना काहीतरी सोडत असतात. आपण इथे काय सोडूया? आपण पण काहीतरी इथे सोडायला हवं. तेव्हा स्वामीजी म्हणाले, प्रथम तुम्ही सोडा, त्याच्या पाठोपाठ आम्ही पण सगळे सोडू काहीतरी. टहल्यारामजी म्हणाले की मी खोटं सोडतो. आजपासून मी खोटं कधीही बोलणार नाही. स्वामीजी म्हणाले, मी अद्वैतवाद सोडतो आजपासून. आजपासून सभेमधील ज्ञानचर्चा किंवा वादाविवाद असे जे असतात त्याच्यामध्ये मी कधीही ज्ञानचर्चा करणार नाही. या गोष्टीनंतर काही दिवसांनी एकदा गिदबंदर येथील सिद्ध ज्ञानी महात्मा श्री हरिदास रामजी हे भक्ती उपासनेला कनिष्ठ असं म्हणत या कोकिलजींना म्हणाले, सगुण उपासक सुद्धा शेवटी ब्रह्मानंदामध्येच स्थित होतो. उपासनेच्या नंतर ज्ञान आहे. वेदांनी सुद्धा प्रभूच्या निराकार रूपाचंच वर्णन केलेलं आहे. कोकिलजींनी याच्यावर अगदी सहजपणे उत्तर दिलं की वेद हे तर भगवंताच्या श्वासातून प्रकट झालेले आहेत.
याच्यावरून ईश्वराच्या साकार सगुण रूपाचंच प्रतिपादन होतं. जे वर्णन केलं जाईल ते निर्गुण निराकार रूप कसं असेल? बिना नाम, जाती, गुण आणि क्रियेचा वेद सुद्धा कुठल्याही गोष्टीचं निरूपण करू शकत नाहीत. वेद ज्याला निराकार निराकार म्हणतात ना, ते तर खरं ईश्वराच्या एका गुणव्यापकतेचं वर्णन आहे. ही किंवा हा व्यापकता रूपी धर्म धर्मी ईश्वराच्या शिवाय कसं काय बरं टिकेल? आणि मग ते सिद्धज्ञानी महात्मा निरुत्तर झाले. कोकिल स्वामी गुरुदेवांच्या आदेशाप्रमाणे वाल्मिक आश्रमामधील सीतामातेच्या सेविकेच्या रूपामध्ये जनकनंदिनी सीतेची मानसी सेवा करत असत. जनकनंदिनी त्या आश्रमामध्ये अर्थातच विरह व्यथेने अगदी दुःखी झालेली अशीच त्यांना दिसत असे. हे सीतामातेचं विरहाचं दुःख पाहून पाहून त्यांच्या मनामध्ये एका वेगळ्याच भावाचा उदय झाला. आपल्या मातेची व्यथा हलकी करण्यासाठी त्यांनी मातेचा संदेश रामापर्यंत पोचवायचा आणि रामाचा संदेश मातेपर्यंत आणायचा. असं काम आपण करायचं असा निश्चय केला. आणि हे काम करण्यासाठी त्यांच्या भावमय सहचरी देहाचं त्यांना आता कोकिळ पक्षामध्ये रूपांतरित झालेलं असं रूप दिसू लागलं. मानसी सेवेमध्ये जेव्हा कधी कधी कोकिल रूपामध्ये ते अयोध्येमध्ये जात आणि श्रीरामजींना जनकनंदिनी सीतेचं त्यांच्यावरचं असलेलं प्रेम, त्या कशा विरहामध्ये दुःख करतात, त्या काय बोलतात, रामजींच्या वरती त्यांचं कसं प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे त्यांना कधी दोष न देता त्यांचं चांगलं व्हावं अशी शुभाकांक्षाच त्या कशा करतात आणि वाल्मिकीच्या आश्रमामध्ये त्या कशा राहतात, याचं सगळं वर्णन आणि त्यांचा संदेश ते रामजींना सांगत. तर कधी रामजींचा संदेश घेऊन कोकिळेच्या रूपामध्ये विरहिणी सीतेपाशी येत आणि त्यांना तो संदेश सांगून सीतेला सांत्वना देण्याचा प्रयत्न करत असत. पण असं करता करता त्यांना सीतामातेचं दुःख अतिशय जाणवत असे. आणि मग कधी कधी ते बऱ्याच वेळेला म्हणजे ते आता हळूहळू रामाला एक तक्रारीच्या स्वरूपात त्यांचीच तक्रार त्यांच्याच जवळ अशा पद्धतीने ते रामाशी बोलू लागले. ते म्हणत, हे कौशल्येश्वर, तुमचं हृदय तर अत्यंत कोमल आहे, तरी सुद्धा ह्या निरपराध सीता शिरोमणीला तुम्ही ह्या वनामध्ये एकटं सोडलं, त्यावेळेला तुमच्या हृदयाला दुःख नाही का झालं? त्यांनी तुमच्या प्रेमासाठी सगळ्या संसारातील सुखांना ठोकर मारली आणि त्या वनामध्ये तुमच्याबरोबर आल्या. कठोरात कठोर दुःख त्यांनी वनामध्ये सहन केलं. वनामध्ये चालता चालता त्या थकून जात. त्यांच्या फुलांसारख्या कोमल पायांना काटे खडे टोचत असत. भूक आणि तहानेने त्यांचा चेहरा अगदी उतरून जात असे. तरी सुद्धा आपले कष्ट तुम्हाला जाणवू नयेत यासाठी तुमच्याकडे पाहताना किंवा तुमच्याशी बोलताना त्या नेहमी आपला चेहरा हसरा ठेवत, हसतमुखाने तुमच्याशी बोलत. त्यांनी तुम्हाला सुखी करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान केलं आणि तुम्ही मात्र आपल्या स्वतःच्या कीर्तीसाठी त्यांना सोडलं. त्यांच्यासाठी तुम्ही कीर्ती सोडू शकला नाहीत. आपली निंदा लोक करत आहेत असं ऐकल्याबरोबर तुम्ही त्यांचा त्याग केला. हे महाराज, दंडक वनामध्ये जेव्हा सीतेचं हरण झालेलं होतं, तेव्हा तिच्या विरहात हे सीते, हे जानकी असं म्हणत तुम्ही किती रडला होतात. ते काय सगळं नाटक होतं का? हे राजाधिराज, तुम्हाला अजूनही सुद्धा स्मरत असेल त्या सीताहरणाच्या आधीचं जो तुमचा वनविहार होता, त्यातले सुखाचे काही क्षण आणि काही घटना, आणि तुम्हाला तेही स्मरत असेल की जेव्हा तुम्ही वनातून परत आलात आणि राजसिंहासनावरती बसलात, तेव्हा तुम्ही जानकी मातेला काय म्हटलं होतं, आठवतं आहे का तुम्हाला?
तुम्ही म्हणाला होतात, "हे प्रिये, मला तर ह्या राजमहालातल्या या सगळ्या झगमगाटा आणि पेक्षा आणि दरबाराच्या जबाबदारीत हे कृत्रिम जीवन जे आहे झालेलं, त्याच्यापेक्षा ते चित्रकूटातले आपले सहज आणि सुंदर असे दिवस खूप मला चांगले वाटतात. त्यावेळेला आपण नेहमी बरोबर राहत असू, एक क्षणभर सुद्धा आपला कधी वियोग होत नसे आणि निसर्गाच्या त्या राज्यामध्ये आपण अगदी स्वतंत्र होतो आणि आपण निसर्गात रंगून वेगळे-वेगळे रंग त्या निसर्गाचे झेलीत होतो. तुला आठवतं का प्रिये, त्या दिवशी एकदा रात्री आपण झोपलेलो असताना काय तू म्हणाली होतीस ते? आपण पुष्पशय्येवरती मध्ये झोपलेलो होतो आणि तू माझ्या गळ्यामध्ये एक हात घातला होतास आणि तुझा दुसरा डावा हात तू तुझ्या हृदयावर ठेवलेला होतास. तेव्हा मी तुला विचारलं, की "प्रिये, ही ही काय भूमिका आहे?" तेव्हा हसत-हसत अगदी गांभीर्याने तू म्हणाली होतीस, की "मी एका हाताने बाहेरच्या जगात तुम्हाला पकडून ठेवलंय आणि दुसऱ्या हाताने मी माझ्या हृदयात तुम्हाला घट्ट पकडून ठेवलंय, म्हणून मी तिथे हात ठेवलाय, ज्यामुळे तुम्ही मला झोप लागल्यावर सुद्धा माझ्या हृदयातून निघून जाऊ शकणार नाही." आणि तुझं ते काव्यमय असं बोलणं ऐकून मी खूप खळखळून हसलेलो होतो आणि मी तुला म्हटलेलं होतं, की "अगं, पण तुला सोडून मी जाऊच शकत नाही. या त्रिभुवनामध्ये असं कोणतं तरी ठिकाण आहे का, की जिथे तू मला दिसत नाहीस? सगळीकडे तू माझ्यासाठी त्रिभुवनात भरलेली आहेस." माझ्या स्वामी, हे सुद्धा काय तुमचा दिखावाच होता का? श्रीयाजीच्या मनात तुमच्याबद्दलची प्रीती अजूनही जशीच्या तशीच आहे. आज सुद्धा या तुमच्या अयोध्येकडून येणारे जे पक्षी असतील, त्यांना ती तुमची खुशाली विचारत असते. या अयोध्येकडून येणारी जी काही हवेची लाट असेल, तिच्यामध्ये आपल्या अंगाला त्या लाटेचा स्पर्श होताच ती तुमच्या आलिंगनाचा अनुभव करते. इकडून येणारे जे काही मेघ असतील, त्यांना पाहता पाहता ती आपलं देहभान हरवून तासनतास त्याच्याकडे एकटक पाहत बसते. अजूनही जी वस्त्र तिच्याकडे आहेत, की ज्यांना तुम्ही स्पर्श केलेला होता, तीच सगळी वस्त्र आपल्या छातीशी धरून ती तुमचा स्पर्श अनुभवते. अजूनही ती तेच शब्द गुणगुणत असते, जे तुम्ही कधी तिला प्रेमाने बोललेले होतात. त्या प्रणयलीलांचं अजूनही चिंतन करून ती निरंतर अश्रू वाहत असते, अश्रू ढाळत असते. तिची ही वियोगाची दशा पाहून तिथले पशुपक्षी सुद्धा रडतात. पाषाण सुद्धा पिघळून जातात. त्यांना सुद्धा पाझर फुटतो आणि आपलं हृदय इतकं कोमल असून सुद्धा तुम्ही तिच्यासाठी इतके निष्ठुर कसे बरं बनलात? अजूनही तुम्हाला प्रजेच्या निंदेचं भय वाटतं का? हाय, हाय! मी काय करू? आणि मी कसं माझ्या स्वामिनीचं दुःख दूर करू? कोणचं व्रत करू? कोणचं तप करू? की ज्याच्यामुळे मला अशी शक्ती मिळेल, की मी सरस्वती बनेन आणि सर्व प्रजेच्या जिव्हेवरती मी जाऊन विराजमान होईन आणि त्या जिव्हेने परमपावनी सीता शिरोमणीचं मी गुणगान करीन आणि मग प्रजा तुम्हाला सीतामय्याला परत बोलवायला भाग पाडेल. अशा प्रकारे विलाप करता करता त्या भावावेशामध्ये कोकिलजी अनेक वेळा मूर्छित होऊन जात असत. त्यांची ही अवस्था जवळ-जवळ 17 वर्ष चाललेली होती. शेवटी तर त्यांची ही भावविभोर अवस्था इतकी वाढली आणि त्या दुःखामध्ये ते इतके मग्न असत, की त्यांना खाण्यापिण्याचीही शुद्ध राहत नसे. जेवणाचं ठेवलेलं समोरचं ताट तसंच पडून राही. जेवणाच्या ताटाकडे पाहिलं, की त्यांच्या डोळ्यातून अश्रूच वाहत आणि त्यांची भूक मरून जाई. कधी-कधी त्यांना सेवक जबरदस्तीने घास भरवत. तेव्हा ते एका सवयीने घास गळ्याखाली उतरत असे एखादा, पण आपण काही खाल्लंय ह्याचा त्यांना पत्ताही नसे. निरंतर डोळ्यातून अश्रू वाहत असत आणि तोंडाने "सिया अंबा, सिया अंबा" हे अशी सतत बडबड चालू असे. ही त्यांची अवस्था आता खरोखरी स्वतः सीतामातेलाच सहन होईना.
आपल्या विरहाच्या दुःखामध्ये हा आपला वेडा भक्त स्वतःच किती दुःखी होतोय हे तिने जाणलं आणि मग त्या श्रीरामचंद्रांनी आणि सीतेनी त्यांना एक दिव्य असं दर्शन दिलं. त्यांना असं दिसलं की एका दिव्य कल्पवृक्षाच्या खाली रत्नखचित अशा मंडपामध्ये एका रत्नखचित मणिमय अशा सुवर्णाच्या सिंहासनावरती सीता आणि रामचंद्र विराजमान आहेत आणि ते आशीर्वाद देत त्यांना म्हणता आहेत, "कोकिले, तू का बरं इतकी दुःखी होतेस? अगं, आम्ही दोघं स्वतः नेहमी एकच आहोत, एकत्रच असतो आम्ही. आमच्या वियोगाचं जे काही नाटक आहे, हे तर केवळ लीला आहे आणि प्रजारंजनाचा आदर्श लोकांपुढे ठेवण्यासाठी ती एक आम्ही लीला केलेली होती." ह्या दिव्य दर्शनानंतर मात्र कोकिलजींची व्यथा काहीशी शांत झाली. ते पूर्वी कधी-कधी अवधपुरीला जात असत. आता हे दर्शन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अवधाची यात्रा केली आणि अवधहून परत आल्यानंतर ते वृंदावनला गेले आणि मग कायमसाठी ते तिथेच राहिले. त्याच्यानंतर त्यांनी जो राधेचा पदर धरला, तो काही कधी शेवटपर्यंत सोडला नाही आणि सीतेवरच्या आपल्या भक्तीसाठी ते राधेला नेहमी गळ घालत राहिले. त्याबद्दलचा वृत्तांत आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरिओम.